काही कामानिमित्त आज बाहेर पडलो होतो, तर मग अनायाचा मॅन्डेटरी उसाचा रस तर झालाच पाहिजे. घरी आल्यानंतर रोशनचं एक पार्सल आलं होतं. त्याने टेबल मागवला, कारण आजकाल अनाया काही रोशनला एका ठिकाणी बसून काम करू देत नाही. म्हणून त्याने ठरवलं की माझं वर्क स्टेशनच मी चेंज करतो. जणू काही घरात दिवाळी आहे तशी साफसफाई करावी लागली, कारण घरात पेस्ट कंट्रोल केलं होतं. आणि मग तुम्हाला तर माहितीच आहे की कसं काय निघतं. आणि हा पसारा बघून ना मला खूप टेन्शन यायला लागलं होतं, कारण मॅडमचं कधी काय सुरू होईल ना सांगता येत नाही. आणि हे अवघड काम नेल्स कट करण्याचं फक्त बाबांना जमतं, आणि त्यांनाच ती चांगलं करू पण देते. क्लॅप्स क्लॅप्स क्लॅप्स, व्हेरी गुड. आणि आमच्या रोजच्या रुटीनप्रमाणे तिला संध्याकाळी गार्डनला घेऊन गेली. म्हटलं काहीतरी नवीन खेळणे यावेळेस घेऊन जाऊ. तिला वाळूत खेळू दिलं, पण आमचं चित्त एका ठिकाणी फार वेळ काही लागत नाही. इथलं आवरलं, लगेच गेलो आणि बॉल खेळायला लागलो. आणि त्यातही बॉल दुसऱ्यांचाच हवा असतो, आपला बॉल कधीच नको असतो तिला. डिनरसाठी आज मस्त बाहेर गेलो होतो, कारण आम्हाला फारशी काही भूक नव्हती आणि वेगळं काही ट्राय करायचं म्हणून इथे रोशनच्या आवडीचा मेक्सिकन राईस खाल्ला. पहिल्यांदा खाल्ला आणि मला तो फार आवडला. त्यानंतर इकडे अनायाची सायकलसुद्धा आली होती. आम्ही तिला रिसेंटली घेतली आणि त्याचं इन्स्टॉलेशन चाललं होतं. ते होईपर्यंत आम्हाला काही चैन पडत नव्हतं की कधी एकदाची मी यावर बसते. सोबतच तिची कॅपसुद्धा आली होती आणि ते घालून मटकणं चाललेलं होतं. इन्स्टॉलेशन झालं आणि मग काय, एक राईड तो बनती है. आज अनाया तुम्हाला बाय म्हणणार आहे. बाय. बाय.